एल निनो पुन्हा धनबाजूने काही सरकताना दिसतोय का? काय अंदाज आले नेमके पुढे? एल निनोचं उत्तर देण्यापूर्वी मी सांगून सध्या आज हम्म. अजूनही ला निना आहे, कमकुवत आहे अच्छा. आणि त्याची पायरी शेवटची संपलेली आणि तो आता तटस्थतेकडे जात आहे आणि तटस्थतेकडनं तो हळूहळू एल निनोकडे जाणार आहे. म्हणजे इव्हॉल्विंग एल निनो म्हणजे विकसित पावणारा एल निनो सध्या आहे. बरं. मग ह्या वर्षी एल जसं मागं सांगितलं, मागच्या मुलाखतीत सांगितलं 100% आहे, 80% आहे, म्हणजे एल निनो येणारच आहे. बरं. फक्त तुम्ही मागच्या मुलाखतीनंतर लगेच हा प्रश्न विचारला म्हणून सांगतो. एल निनो तर आहेच आहे, पण मग तो कदाचित एल निनो हा अधिक तीव्रतेचा आहे का काय, म्हणजे सुपर एल निनो आहे का काय, हम्म. याचीच खरी उत्सुकता असून त्याचं उत्तर हे आपल्याला साधारण 15-16 एप्रिलला हवामान खात्याचा ज्यावेळेस दीर्घ पल्ल्याचा अंदाज येईल त्याच्यातनं बऱ्यापैकी उलगडा होईल. अच्छा. सुपर एल निनो म्हणजे तुमच्या प्रशांत महासागरावरील विषुववृत्तावर असलेले तापमान सरासरीपेक्षा आज किती आहे हो? आज ते 0.1 0.2 असं आहे. आणि ज्यावेळेस ते 0.5च्या पुढं जातं, 0.5 आलं त्याच्यापेक्षा अधिक आलं म्हणजे एल निनो चालू झाला. अच्छा. बरोबर. आता 0.5 म्हणजे किती झालं हो? अर्धा डिग्री फक्त. अर्धा डिग्री तापमान समुद्राच्या पाण्याचं वाढलं तिथून पुढे एल निनोचा अंदाज दिला जातो. मग अर्धा डिग्री का 1 डिग्री आहे का 1.5 डिग्री आहे किंवा 2 डिग्री आहे का 2.5 डिग्री आहे? 2.5 डिग्री म्हणजे सुपर एल निनो. अच्छा. 100% दुष्काळ आणि काहीच नाही. कोणत्याच पावसाळी प्रणालीसाठी हे तापमान किंवा एल निनोमध्ये ह्या गोष्टी घडून येत नाहीत. बरं. कधी एल निनोमध्ये सुपर एल निनो कधी तुम्हाला मान्सून आला रे, इथपर्यंत आले वारे, पण कमकुवत पाऊस होत नाही आहे. म्हणून सांगताना मी आज एवढंच सांगेल, एल निनो तो येणारच आहे, पण त्याची तीव्रता काय असणार आहे, साधा एल निनो आहे की मोठा आहे का काय आहे, अशा पद्धतीचं उत्तर आपण पुढच्या मुलाखतीमध्ये नक्कीच या विषयावर आपल्याला पाडता येईल आणि त्याच वेळेस शेतकऱ्यांना ठामपणे आम्हाला सांगता येईल असं होणार आहे. आणि तसं हे बघा, दरवर्षी ज्यावेळेस भारतीय हवामान खात्याचा अंदाज येतो ना, तर शेतकऱ्यांना सवय झाली, जनतेला सवय झालेली आहे, काही सरासरी इतका पाऊस आहे, पाऊस होणार आहे, सरासरी हे सवय झालेली आहे. पण हे वर्ष आहे, आम्ही आत्तापासून सांगतो आहे की पाऊस होण्याची शक्यता कमी आहे, एल निनो आहे, काही ठिकाणी ड्राऊट येण्याची शक्यता आहे. आणि त्याचं ठाम उत्तर मात्र म्हणजे इतर वर्षांपेक्षा नेहमी तुम्ही जो अंदाज ऐकत आहे त्यापेक्षा वेगळं वर्ष आहे की 2026चा मान्सून हा इतर मान्सूनपासून वेगळा आहे. बघूया त्याचं नेमकं, तो फक्त त्याची तीव्रता काय एवढंच बघायचं आहे. म्हणजेच गोष्टी अलबेल नाही आहे, थोडं संशयी वातावरण सध्या आहे, एवढंच शेतकऱ्यांनी यातून संदेश घ्यायचा. घोडं मैदान जवळच आहे, आपण बघूया 15-16 एप्रिलला काय त्याच्यावर काय त्याचा प्रकाश काय टाकता येईल, काय सांगता येईल. तो दीर्घ पल्ल्याचा अंदाज बघून आपल्याला नक्कीच त्यावर भाष्य करता येईल. आज मात्र एल निनो आपण एवढंच बोलू शकतो